राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। राज्यातल्या वाढत्या तापमानावर चर्चा होण्याची शक्यता। रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीबाबत सुद्धा चर्चा होण्याचा अंदाज। बच्चू कडूंची राजकारणातली पुढची दिशा काय असणार? कडू आज दुपारी पत्रकार परिषदेतून भूमिका स्पष्ट करणार। भाजपकडून विधान परिषदेवर ओबीसींना सर्वाधिक संधी। विधान परिषदेच्या 10 पैकी 6 जागा भाजप लढणार। 6 पैकी भाजपचे 4 उमेदवार ओबीसी। महिला आरक्षण विधेयकावर महाराष्ट्रात विशेष अधिवेशन। विरोधकांची मतं जाणून घेणार सूत्रांची माहिती। पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान। विधानसभेसाठी उर्वरित 142 जागांसाठी मतदान सुरू। कडेकोट सुरक्षा तैनात। ज्या बीएसआर कंपनीच्या विमान अपघातात 3 महिन्यांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला, त्याच विमानातनं मुलगा जातो। बीएसआरच्या विमानात पार्थ पवार बसले कसे? अंजली दमानी यांचे सवाल। पार्थ पवारांच्या बीएसआरच्या विमानातून प्रवास केल्यानं चर्चांना उधाण। विमानतळावर जाईपर्यंत विमान बीएसआरचं आहे हे माहिती नव्हतं। पार्थ पवारांनी ट्विट करत दिलं स्पष्टीकरण। मस्साजोग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये 84% मतदान। अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये लढत। आज लागणार निकाल। निकालाकडे सगळ्या राज्याचं लक्ष। शरद पवारांकडून पवार कुटुंबाला आमंत्रण। सासऱ्यांच्या आमंत्रणाकडे सुनबाईंची पाठ। मुंबईमध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात। धरणातला पाणी साठा 28%वर। बदलापूरमधले सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार। तापमान वाढल्यानं दुचाकीस्वारांना नगरपालिकेचा दिलासा। दुपारी 1 ते 4:30 दरम्यान शहरातले सर्व सिग्नल बंद राहणार। पहलगाम हल्ल्याप्रमाणे मीरा भाईंदरमध्ये धर्म विचारून हल्ला। कलमा म्हणता येत नसल्यानं जैब अन्सारीनं हिंदूंवर केले वार। कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मुसलमानांकडून लैंगिक शोषण। मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करत चालवलं रॅकेट। वासनांध शाहिदवर त्याचाच बाप भडकला। मुलाला फाशी देण्याची केली मागणी। राजा रघुवंशी हत्याकांडातल्या मुख्य आरोपीला जामीन मंजूर। सोनमला शिलाँग न्यायालयानं दिला जामीन। हनीमून दरम्यान मेघालयात पतीची केली होती हत्या। 29 एप्रिलनंतर देशात पेट्रोल डिझेल महाग होण्याची शक्यता। राहुल गांधींचा मोठा दावा। नाकेबंदीमुळे होर्मुझमध्ये 20,000 खलाशी भर समुद्रात अडकले। इराण अमेरिकेच्या वादामध्ये खलाशांचा जीव धोक्यात। मदत पोहोचवण्यात अडथळे। तेल पुरवठा सुद्धा विस्कळीत। यूएई ओपेकमधून बाहेर। मागणीनुसार टप्प्याटप्प्याने अतिरिक्त उत्पादनाची दिली ग्वाही। इराण कोलमडण्याच्या अवस्थेत। होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची व्यक्त केली गरज। डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। नवरदेवाचं बूट लपवल्यानं तुफान राडा। पोटावर चाकून केले सपासप वार। हिंगोलीच्या कळमकोंडा गावातली घटना। अखेर पंजाबचा विजय रथ राजस्थाननं रोखला। 223 धावांचं आव्हान लिलया केलं पार। आज मुंबई पलटन समोर हैदराबादचं आव्हान। मुंबईला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विजय अनिवार्य।